पुण्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन अखेर बच्चू कडूंनी स्थगित केले। 2 ऑक्टोबर पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय बच्चू कडूंनी जाहीर केलाय। आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय। कर्जमाफीच्या आंदोलनात 90% यश मिळवलंय। मात्र 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। येणारा पाऊस कधी सांगता येत नाही, त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं। पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं 2 ऑक्टोबरला तुम्ही यायला तयार आहे? नक्की का? हात वरते करा। अरे तयार आहे का? बगर पैशात यावं लागन। आता एकाच्या लोकांना अधिक 100-200 आणावं लागल। आपण याला चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा। सांगू नागपूरले जाऊ मुंबईले, मुख्यमंत्री तारीख देने को तयार नहीं है अभी, पण आम्ही 2 ऑक्टोबर तारीख सांगितली आहे। ते पर्यंत माफ करावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू। तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को। तयार आहे? आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय, कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। माझ्या शेतकऱ्याची पेरणी आहे, ही पेरणी हुकली म्हणजे 1 वर्ष हुकणार आहे, आयुष्यात मोठी अडचण येणार आहे। आणि कधी पाऊस पडन, कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही। अर्धी लढाई दिव्यांगांना लढली आहे भाऊ। अशा ह्या दीन दुबळ्यांना 1500 रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब। काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला, त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही? त्याच्यासाठी हा सवाल आहे। तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे। हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे। त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीत देखील मानधन वाढवण्यासंदर्भातली एक मागणी होती। तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील आता अधिवेशन जे होणार आहे पावसाळी, त्यामध्ये देखील त्या बाबतीत नक्की निर्णय होईल। आणि इतर जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना देखील सरकार सकारात्मकतेने निर्णय घेईल। आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल। शेतकऱ्यांविषयी, शेतमजुरांविषयी, गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे, म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे। आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं। कोणताही अधिकारी सोडला जाणार नाही। त्यांचे सुद्धा सगळ्यांचे 48 तासामध्ये त्यांना वेळ दिलाय। फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी किती मोठा माणूस असेल, अधिकारी असेल, नाही तर आणखी कोणी असेल, त्यांना सोडलं जाणार नाही। या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा? ज्या लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या, वेगवेगळे सण साजरे करून घेतले, निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला, अर्थात खरं तर त्याच्या मागे निवडणूक आयोगाचाच हात होता। पण हे सगळं करून झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींची यादी किती लाखांनी कमी केलेली आहे? त्याच्यात आता किती पैसे येतात? बरं, आता काय सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले कसे ह्याच्यावर चौकशी होणार, आणि सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी कसं हे सगळं केलं? तुम्ही जे घोळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही महिलांना कशा दोष देताय? तसंच कर्जमाफी करणार हे त्यांच्या पूर्ण वचननाम्यात होतं, तरी देखील सरकार आल्या काय बोलतात, आम्ही बोललो होतो का? मुख्य गोष्ट हीच आहे की हे सरकार कुठचाही विश्वासू सरकार नाहीये। हे पण पाहिलं असेल, कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही असं सरकार आहे। आपणास आश्वासन देत आहे, शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। दिव्यांगांच्या मानधनासाठी 30 जून या पुरवणी बजेटमध्ये
मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल. उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.